नमस्कार, जुलूस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर कंटेंट भेटायसाठी गावाला जायला लागते आणि आज गावाला आलो आहे. मुंबईला गेल्यानंतर काय आपलं डेलीचं रुटीन चालू होतं. आज गावाला आलो आहे आणि आज आपल्याकडे घरभरणी आहे पलीकडच्या वाडीत. यशवंत भारती म्हणून आहे त्यांच्याकडे, तर तिकडे जायचं आहे. तर वाडकरी वगैरे गेलेत आमच्या पुढे, लेडीज वगैरे लेडीज लोक चालेत. मोस्टली याच्यामध्ये उपासकरी वगैरेच आहेत. आणि बघा भात लावल्यानंतर पावसातून आपलं कोकण एक नंबर दिसतं बघा. आणि आता श्रावण आहे त्यामुळे ऊन वगैरे चाललं आहे व्यवस्थित. ऊन आणि पाऊस पण आहे येऊन जाऊन. पार्थ वगैरे पुढे चालला, पार्थ आणि प्रणव. हे नवीन घर बांधलं आहे त्यांनी, अजून व्यवस्थित बांधलं आहे. खिडक्या वगैरे लावायच्या आहेत. इकडे पण स्पेस ठेवला आहे व्यवस्थित असं. केळीचे खांब पण आणलेत, ते पूजा बांधायची आहे त्याच्यासाठी. जेवणासाठी नवीन घेतले वाडीतल्यानी शेगडी. एकदा आतून पण दाखवूया. पहिलं होतं तिथेच बांधले, पण आता जरा मोठं बांधले. बांधून घेऊया. इकडे एक खोली आहे, सर्व सामान भरून ठेवलं आता पूजेसाठी आणि जेवणाचं वगैरे. एक रूम आहे इथे, देवखोली. आणि या पाठी एक आहे जेवण खोलीचं वाटतं. चूल वगैरे मांडले, खिडक्या वगैरे लावायच्या आहेत. आणि लग्न घराला बांधायसाठी काहीतरी बनवतो तू. नाही दाखवायला नको काय करतोय ते. मी हे करत येतो, कुडकुडवत येतो. गाण्याची दिसली पाहिजे एवढी ना. हे घराच्या चारी बांधून बांधायला लागतं. गोंडा आहे आणि आंब्याचं पान आहे. तर ते एक झालंय. आता पूजेचं बांधून घेतो, म्हणजे भटानंतर सुरुवात होईल. 4 खांब आणि तयारी. पूजा पण बांधून झाले. साईडने सपोर्टला ते बांबूचे हे पण लावलेले आहेत. भटाचं तिकडचं झालं, तिकडून वगैरे गेल्या बोटीनं. पाऊस पण स्टार्ट झाला. 2 दिवस झाले गेला की. पानं वगैरे तयारी करतात पूजेला टाकायसाठी. बेळाची पानं आणि तुळशीची पानं. बाकी तयारी तर झालं आहे. भटाचं झालं की पूजा पण होईल. बसवलं बुवा फुलांचा हार बनवतात पूजेवरती टाकायसाठी. हाताने विणता येतं विदाऊट सुईचं. या स्टाईलने. जेवणाची पण तयारी चालू आहे तिकडे.
हे सर्व सामान आहे. हे घेऊन 5 फेऱ्या मारायचे असते घराच्या चारही बाजूने. त्यानंतर मग बाकी गणेश पूजन करून गणपती सत्यनारायणची पूजा पण करायची. पाऊस पण लागतोय त्यामुळे फिरताना हेच होणार आहेत साईडने. हार पण आता लावायचा आहे. फिरून आलो. ॲक्च्युली ते वाजवायला वगैरे कोणी नव्हतं त्यामुळे व्हिडिओ करता आले नाही. गोल फिरताना 5 फेऱ्या मारायच्या असतात घराभोवतीने. आणून सर्व ठेवतो तिथे. त्याच्यानंतर मग सत्यनारायणची पूजा करायची. पण आम्ही वाजत होतो फुट फुट. माकडा हाकला की टाक एक चिरपल बघूया. चिरपल नाही कागद आणला. कागदान तांगडा होणार आहे. जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू आरती ओ वाळू तुझकर पुरवरा. जय देव जय शिव शंकरा. रामाची यवची दर सापडले सुरपणे पाषाण केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय शिव शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू तुझकर पुरवरा. जय देव मधुराई पंचानन मनमोहन मधुर सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी चौकुर्टी लग्नाम दासांतरी. जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू आरती ओ वाळू तुझकर पुरवरा. जय देव नवीन संसारी अनाथनाथे अंबे दयाळा सत्यनारायण देवा. तुझला प्रार्थीय रे वचन आचरिले. पूजा पण झाल्या आरती वगैरे आणि जेवण पण तयार आहे बघा. राईस आहे, एक ग्रेव्हीवाली भाजी आहे, वाटाणा बटाटा आणि वांग, एक कोबीची भाजी आहे, डाळ आणि पापड वगैरे ते नॉर्मल असतात आपल्याकडे. राईस काढतात त्याच्यामध्ये. हे आपले आचार्य आहेत मंगेश भारती. पहिले त्याच्यात पली आई बघ काढता येईल का. तू ये रे आता इकडे. इच्छा आहे तर मी बसून घेते. डाळ काढलेली आहे, भाजी काढलेली आहे. प्रसादीची पाठीमागे एक माणूस आहे बघ जबरदस्त. हातावर वाढ आहे. कोबीची भाजी आहे, वांगा बटाटा वाटाणा पापड आहे, डाळ आहे, मिरची फ्राय केलेली आहे आणि लोणचं.